नमस्कार अजित बाकरेजी, नमस्कार आपलं स्वागत आहे. आणि आपण एक नवीन मालिका सुरुवात केली आहे. तिचे नाव आहे उद्योगधंदा कसा काय. म्हणजे सोपा प्रश्न आहे, आपला उद्योगधंदा कसा काय चालू आहे हे विचारणं. तर आपण सुरुवात करूयात आपल्या कंपनीचं नाव, आपली कंपनी काय करते आणि आपला उद्योग कसा काय चालू आहे इथनं सुरुवात करूयात. आमची कंपनी शारंग कॉर्पोरेशन. आम्ही इलेक्ट्रॉनिक्स इंडस्ट्रीला कंप्लीट सोल्युशन्स प्रोव्हाइड करतो. म्हणजे एखादी इलेक्ट्रॉनिक्स इंडस्ट्री जर मॅन्युफॅक्चरिंगसाठी जर चालू करायची असेल, त्याच्यासाठी लागणारी मशीन्स, कन्झ्युमेबल्स, सर्व्हिसेस हे आम्ही पूर्णपणे प्रोव्हाइड करतो. असे किती कस्टमर आहेत आपले? मला सांगायला खूपच आनंद वाटेल. आमचे जवळजवळ 2,500 ते 3,000 कस्टमर आहेत. खूप छान. येस, अगदी छोट्यातले छोटे म्हणजे 10 बाय 10च्या रूममध्ये काम करणाऱ्यापासून तर MNC पर्यंत जे आमचे कस्टमरचा बेस आहे. छान छान. येस. तर आपण ह्या सर्वाविषयी तर बोलूयातच, पण सुरुवात करूयात. आपली सुरुवात कुठनं झाली तिथनं. तर ही कंपनी कधी सुरुवात झाली? कंपनी 1996 साली सुरू झाली. तसं बघितलं तर आत्ताचे जे सरकार आहे त्यांनी जे आत्मनिर्भर हा जो मुद्दा घेऊन एनकरेज करते इंडस्ट्रीला, तर आमची 1996 साली आत्मनिर्भर ह्या कन्सेप्ट खालीच सुरुवात झाली होती. मी त्यावेळेला काही MNC कंपनीबरोबर काम करत होतो आणि त्या कंपनीच्या मशीनच्या जे काही स्पेअर्स वगैरे जे यायचे त्यांच्या ज्या किमती होत्या त्या काही बघितल्यानंतर असं वाटायचं की ह्या आपण इथं जर डेव्हलप केलं तर वी कॅन सपोर्ट इन अ वे टू द इंडस्ट्री. आणि त्या दृष्टिकोनातून हा सुरुवात केली. इंडियन प्रॉडक्ट डेव्हलप करून ते जे इम्पोर्टेड मशीन्सचे जे काही स्पेअर्स आहेत त्याला सपोर्ट करण्यासाठी ही सुरुवात होती. आणि त्यानंतर हळूहळू कस्टमर्सनी एक सपोर्ट म्हणा किंवा जी काही प्राइसिंग स्ट्रॅटेजी असेल किंवा त्यांना मिळणारी जी तत्पर सेवा असेल, त्यांनी एक एक गोष्टी आम्हाला सांगितल्या की तुम्ही हे का करत नाही, तुम्ही हे का करत नाही. असं करत करत आम्ही आत्तापर्यंत हा कंप्लीट सोल्युशन्सचा जो कन्सेप्ट आहे तो आम्ही कस्टमरला ऑफर करतो. शुअर. जेव्हा आपण सुरुवात केली ना तेव्हा उद्योग करावा असं का वाटलं? घरामध्ये पार्श्वभूमी होती म्हणून की या आपण ज्या कंपन्यात काम करत होतो तेव्हा आपल्याला उमगलं की असं काहीतरी करायला हवं म्हणून? नाही, याच्यामध्ये घरून कुठलंही पाठीमागे बिझनेस बॅकग्राऊंड काही नाही. म्हणजे फर्स्ट टाइम एंटरप्रेन्योरशिप जी आहे ती आहे. आणि एकच होतं की जी काही द रेट ॲट विच मशीन्स जी विकली जायची त्याला कुठेतरी आपण इंडियन एक काउंटर करण्यासाठी देऊ शकतो आपण, आणि ते देण्याची आपल्याकडे कॅपॅसिटी आहे. ह्या एक उद्देशानं सुरुवात तशी बघितलं तर खूपच नॅरो व्हिजननं सुरुवात झाली. बरोबर आहे. येस. पण सुरुवात जेव्हा केला तेव्हा कॅपिटल, जे फंड लागतात, जे पैसे लागतात ते कसे मिळवलेत किंवा किती लागले, कसे मिळवलेत, काय आठवतं? तसं बघितलं हा माझा जो जर्नी आहे हा खूपच निगेटिव्ह. ज्यावेळेला मी चालू केलं त्यावेळेला 1996 साली माझ्यावरती 27,000 रुपयाचं कर्ज होतं काय. आणि त्या ह्याच्यामधून म्हणतात ना पै जोडून एकत्र करून हा बिझनेस चालू केला. तसं माझ्या त्यावेळेला व्यवसायाला आर्थिक पाठबळ खूप काही लागत होतं असं नव्हतं, पण पैशानं पैसा जोडत आणला आणि हा पुढे हे केला. आणि त्यानंतर ज्या वेळेला काही एजन्सीज घेतल्या, काही मशीन्स आम्ही डेव्हलप केली, त्यावेळेला मात्र आम्हाला बँकांची गरज लागली आणि बँकेनं आम्हाला खूप सपोर्ट केला बँकेने. छान. आत्ता जर सद्यस्थितीला आपण पाहिलं तर आपण सांगितलं 2-2.5 हजार आपले कस्टमर आहेत, वेगवेगळ्या साईज अँड शेपचे, वेगवेगळ्या ठिकाणी. तर आपला टर्नओव्हर साधारणतः रेंज काय आहे त्याची? आत्ता आमच्या कंपनीचा टर्नओव्हर जो आहे तो 19.5 करोड आहे. 21 करोडचे वार्षिक उलाढाल आहे सध्या. तर हे आपण सर्वजण पाहू शकता की एखाद्या व्यक्तीवरती 27,000 रुपयाचं कर्ज असतं. तो व्यक्ती हे ठरवतो की आपल्याला स्वतः काहीतरी करायचंय. मेक इन इंडिया हे घोषवाक्य येण्याच्या अगोदर त्याची अंमलबजावणी केली जाते. अशी अनेक उदाहरणं आहेत, त्यातलं एक चांगलं उदाहरण आहे. आणि त्यानंतर तो वजा 27,000चा प्रवास हा आज 20 कोटीची उलाढाल आहे तिथपर्यंत पोहोचतो. याविषयीच ही चर्चा आहे, आपण ही पुढे चालू ठेवूयात. हे सांगाल की या सर्व 20 कोटीपर्यंत आता जो टर्नओव्हर आलेला आहे हे पाहता
साधारणतः किती लोक आपल्याकडे काम करतायत? आत्ता आमच्याकडे जो 30 लोक काम करतात सर. अच्छा, छान. जेव्हा आपण लोक म्हणतो तेव्हा नेहमी हा विचार येतो की आपल्याला काहीतरी स्किल किंवा कौशल्य हवं असतं, ते मिळतंच असं नाही. मिळालं तर चांगलीच गोष्ट आहे. तर असं कुठलं स्किल किंवा कौशल्य आहे ज्याची आवश्यकता आहे पण ते सहजगत्या उपलब्ध होत नाही? आत्ता जर तसं बघितलं तर आमची जी कंपनी आहे ती मार्केटिंग रिलेटेड आहे आणि आजकाल जर बघितलं तर हार्डकोर मार्केटिंगमध्ये काम करण्यासाठी खरोखर मनुष्यबळ मिळत नाही. म्हणजे त्यांच्यासाठी लागणारे जे स्किल सेट्स आहेत ते स्किल सेट पण मिळत नाहीत. मग अवेलेबल जी मॅनपॉवर आहे त्या मॅनपॉवरला आम्ही ट्रेनिंग देऊन, एज्युकेशन देऊन, आणि मला खरोखर सांगायला गर्व वाटतो की याच्यामध्ये MCCIचा खूप मोठा वाटा आहे. कारण तुमच्याकडची जी काही लेक्चर्स होतात त्या लेक्चर्सला आम्ही आमची जी मॅनपॉवर आहे ती त्यांना पाठवतो आणि त्यांची जी काही सॉफ्ट स्किल्स आहेत ती डेव्हलप करून आम्ही त्यांना योग्य तऱ्हेनं म्हणजे मार्केटची ज्या रिक्वायरमेंट आहेत त्याच्याच पद्धतीनं आम्ही तयार करतो ते. धन्यवाद. MCCI तर्फे ना वर्षभरामध्ये 100पेक्षा जास्त वेगवेगळे कोर्सेस कंडक्ट केले जातात सॉफ्ट स्किल्स विषयीचे. आणि आता तर सॉफ्ट स्किल्स सोबतच टेक्निकल स्किल्स म्हणजे 3D प्रिंटिंग, वेल्डिंग, टेक्निशियन, टेक्निकल फिटिंग किंवा टर्नर किंवा इलेक्ट्रिशियन हे सुद्धा चालू केलेले आहेत. त्यामुळे आपल्याला जर याविषयीची आणखी माहिती हवी असेल तर जसं 3-1,000 कंपन्यांनी याचा फायदा घेतलाय मागच्या 1-2 वर्षामध्ये, तसं आपल्यालाही जर घ्यायचा असेल तर आपण नक्की माझे जे सहकारी आहेत त्यांच्याशी संपर्क साधू शकता. पण आपण आपल्या मुलाखतीकडे वळूयात. तुम्ही सांगितलं की मार्केटिंग हे एक आवश्यक स्किल असतं पण सहजगत्या उपलब्ध होत नाही, ते तुम्ही डेव्हलप करता. अशा 1-2 कोणत्या गोष्टी आहेत जर आपल्यापैकी जे श्रोते जेव्हा जे ऐकणारे आहेत ही मुलाखत, त्यांना जर अशा गोष्टीमध्ये इंटरेस्ट असेल, फक्त आपल्याच कंपनीत नव्हे इतर ठिकाणी सुद्धा, तर असं कुठलं त्यांनी स्किल, कुठलं कौशल्य आत्मसात करावं जेणेकरून त्यांना नोकरी मिळणं सोपं जाईल? एक तर डेफिनेटली मी सांगू शकेल की त्यांच्याकडं टेक्निकल कॉम्पिटन्स हा असलाच पाहिजे. तुम्हाला त्या क्षेत्रातली पूर्णपणे अभ्यास असला पाहिजे. कारण आज जर बघितलं तर जी काही इंडस्ट्रीमधनं कॉलेजेसमधनं जी मुलं येतात ती त्यांचं टेक्निकल कॉम्पिटन्स किंवा त्यांचं टेक्निकल नॉलेज खूप पुअर असतं. काय करायला हवं जेणेकरून ते इम्प्रूव्ह होईल असं वाटतं तुम्हाला? याच्यामध्ये एक तर इंडस्ट्री कॉलेज ही जी रिलेशनशिप जी आहे ती वाढवली पाहिजे. इंडस्ट्रीची जी काही रिक्वायरमेंट आहे ती कॉलेजमधनं ती तयार झाली पाहिजे. कॉलेजेस म्हणतात मला की तुम्हीच स्वतःहून नव्हे तर ते मला नेहमी विचारतात, तुमच्या मेंबर्सना तुम्ही का नाही विचारत की आम्हाला जर इंटर्नशिपसाठी पाठवायचं असेल तर तुमचे मेंबर तयार असतील का आमच्या विद्यार्थ्यांना इंटर्न म्हणून किंवा अप्रेंटिस म्हणून घ्यायला? आमच्या कंपनीमध्ये आम्ही रेग्युलरली इंटर्न घेतो. आणि ज्यांचा इंटरेस्ट मार्केटिंगचा आहे, कारण माझ्याकडे येणारा इंटर्न जर प्रोडक्शनसाठी इंटरेस्टेड असेल तर काहीच उपयोग नाही आहे. पण आम्ही स्पेसिफिकली ज्या लोकांचा मार्केटिंगसाठी इंटरेस्ट असेल किंवा आमच्याकडे फायनान्स डिपार्टमेंट आहे, त्या फायनान्स डिपार्टमेंटमध्ये जर कोणाला करायचं असेल तर दीज कॅन्डिडेट्स आर मोस्ट वेलकम इन आवर कंपनी. खूप छान. तर आपल्यापैकी जर कोणाला इंटरेस्ट असेल तर ही कंपनी किंवा अशा कंपन्यांमध्ये आपण जर टेक्निकल नॉलेज असेल तुम्हाला, तुमचं पॉलिटेक्निक, तुमचं ITI, तुमचं इंजिनिअरिंग जे काही झालेलं आहे, त्यानंतर मार्केटिंग क्षेत्राकडे जर कल असेल आपला तर या ठिकाणी किंवा अशा ठिकाणी आपल्याला ज्या अपॉर्च्युनिटीज यायची संधी आहे ती उपलब्ध होऊ शकेल. आपण परत आपल्या उद्योगाकडे वळूयात. आपण सांगितलं की सध्या ही सुरुवात होऊन उद्योग एक 25-27 वर्ष झालेली आहेत. हा उद्योग वजा 27,000 पासनं ते आता 20 कोटीच्या उलाढालीपर्यंत आलेला आहे. एक 30 लोक काम करतायत आणि हे सर्व करताना 2,500 आपले क्लायंट्स आहेत. तर हे क्लायंट्स सर्व भारतामध्येच आहेत की एखादा क्लायंट बाहेर सुद्धा आहे? नाही, आमचे भारतभर क्लायंट आहेत आणि आमचे काही एक्सपोर्ट पण आहे. छान. तर किती टक्के साधारणतः एक्सपोर्ट होतो? एक्सपोर्ट अजून आमचं एवढं कॉन्सन्ट्रेटेड नाहीये, पण वी आर अराउंड 5% आमचा एक्सपोर्ट आहे. कुठल्या देशांमध्ये ही निर्यात होते? मिडल ईस्टमध्ये आहे. काही आमचे कस्टमर्स युरोपमध्ये पण आहेत. जर्मनीमध्ये आमचे मशीन्स आहेत, स्वीडनमध्ये मशीन्स आहेत. शोधायचं म्हणजे माझा जर उद्योग 15-20 कोटीचा असेल आणि मी सुद्धा जर इथं कुठं भोसरीमध्ये, पिरंगुटमध्ये, रांजणगावमध्ये किंवा हिंगोलीमध्ये किंवा उस्मानाबादमध्ये कुठंतरी माझा जर असेल 15-20 कोटीचा उद्योग आहे, मलाही निर्यात करायची इच्छा आहे, तर मी सुरुवात कुठनं करायची? आम्हाला याच्यामध्ये जी B2B पोर्टल्स आहेत त्या B2B पोर्टल्समधून आम्हाला खूप मदत मिळते. म्हणजे उदाहरणार्थ कुठल्या प्रकारचे पोर्टल? आम्ही इंडिया मार्ट किंवा ट्रेड इंडिया B2B पोर्टल जे आहेत
त्यांचा आम्ही पुरेपूर फायदा करून घेतो. आणि आत्तापर्यंत आमची जी काही एक्सपोर्ट झालेली आहेत ती एक्सपोर्ट्स ह्या माध्यमातूनच झालेली आहे. खूप छान. तर आपणही आपल्याला जर निर्यात करण्यामध्ये रस असेल किंवा निर्यात वाढवण्यामध्ये रस असेल तर B2B पोर्टलचा तुम्ही नक्की फायदा करून घ्या. यासोबतच मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चर म्हणजे MCCI हे दरवर्षी एक्सपोर्टवरती बऱ्याच कोर्सेस किंवा बरीच कोर्सेस कंडक्ट करतं. तर आपल्याला जर त्यातही रस असेल तर आपण ते सुद्धा त्याचाही उपभोग घेऊ शकता किंवा त्याचाही फायदा घेऊ शकता आपण. तर आपण परत वळूयात. आपण एक्सपोर्ट विषयी बोललात. हे सर्व करताना कधी जेव्हा आपण एखाद्या मोठ्या कंपनीला आपला माल विकतो तेव्हा वेळेवरती नेहमीच पैसे येतात का? कधी डिलेड पेमेंट हा इश्यू राहतो का आपल्याकडं? बहुतांश वेळा आम्हाला तसा प्रश्न येत नाही, कारण साधारण 45 दिवस ते 60 दिवसामध्ये पेमेंट्स ही येतात. ही आनंदाची गोष्ट आहे. आपण हे सुद्धा पाहतो की भारतामध्ये डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे DPI हे खूप मोठं आहे आणि बरीच वेगवेगळे देश भारताकडनं धडे घेत आहेत DPI कसं करावं याविषयी. म्हणजे त्यात आधार लिंक जी आहे UPI आलं किंवा नवीन गोष्टी आता येत आहेत. ONDC येतंय, OECN येतंय, त्यासोबत जेम पोर्टल आहे, आणखी विविध गोष्टी येत आहेत ज्या टेक्निकल प्लॅटफॉर्मवरती किंवा डिजिटल प्लॅटफॉर्मवरती आहेत. यातल्या कुठल्या गोष्टीचा कसा आपल्याला फायदा झालेला आहे का? आम्ही जेम पोर्टलचा फायदा करून घेतलेला आहे. जेम पोर्टलवरती आमचे प्रॉडक्ट्स रजिस्टर्ड आहेत आणि त्यामुळे ज्या ठिकाणी आपला डायरेक्ट संबंध नाही अशा सुद्धा कित्येक इन्स्टॅब्लिशमेंट्सकडनं आपल्याला तो इन्क्वायरी येते आणि बिझनेसही झालेला आहे. जेम पोर्टल मिळालेला आहे तुम्हाला? भरपूर केलेला आहे बिझनेस याच्यावर. म्हणजे जेम पोर्टल जे गव्हर्नमेंट मार्केट प्लेस आहे ते कुठल्याही एका स्मॉल किंवा मीडियम साईज स्मॉल किंवा मायक्रो साईज कंपनीला हे गव्हर्नमेंट डिपार्टमेंटला विकण्यासाठी महत्वाचं आहे. बरोबर आहे. आपण तिथं आपलं प्रोडक्ट रजिस्टर करायचं, आपला कॅटलॉग रजिस्टर करायचा आणि त्यानंतर आपल्याला विकणं सोपं जातं. पैसे सुद्धा वेळेवरती मिळतात. अगदी वेळेवरती मिळतात. असे हजारो लाखो जे MSMEs आहेत ते जेम पोर्टलवरती रजिस्टर होत आहेत. आपण पण जेम पोर्टलवरती रजिस्टर व्हा. हे करण्यासाठी जर कुठलीही मदत हवी असेल तर MCCI मेंबर्सना MCCI फॅसिलिटेशन डेस्क हे विनामूल्य मदत करतं, जो त्यांना हँड होल्डिंग करून त्या पोर्टलवरती रजिस्टर होईपर्यंत. ठीक आहे. आपण चर्चा करतोय की एक 20 कोटीचा उद्योग जिथं 30 लोक काम करतायत, 2,500 क्लायंट आहेत, 5% एक्सपोर्ट सुद्धा होतो या कंपनीकडनं. तर त्या कंपनीने जेमचा कसा फायदा घेतला आणि त्यासोबतच पीपल मॅनेजमेंट किंवा स्किल्स हे कुठले हवे आहेत. आता आपण वळूयात की व्हॉट नेक्स्ट. पुढल्या 2-3 वर्षामध्ये आपल्याला कशा प्रकारची ग्रोथ अपेक्षित आहे? ह्या इंडस्ट्रीमध्ये जवळजवळ गेली 30 ते 40 वर्ष काम करतोय. पण जी सेंट्रल गव्हर्नमेंटची जी सेमीकंडक्टरची जी पॉलिसी आहे ती बघता अच्छे दिन आ गए इलेक्ट्रॉनिक्स इंडस्ट्रीसाठी असं म्हणायला काय हरकत नाही आहे. खऱ्या अर्थानं मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीला तो बूस्टअप मिळाला आणि मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीला बूस्टअप मिळाला की द पीपल लाईक अस विल फ्लरिश लाईक एनिथिंग. नक्कीच. येस. यासोबतच तुम्ही MECF विषयी ऐकलेला आहे? MCCI बद्दल ऐकलेलं आहे. तर MCCI ने सुद्धा एक इलेक्ट्रॉनिक क्लस्टर तयार केलेला आहे जे की MCCIच्या भोसरी ऑफिसमध्ये आहे. तिथं ते गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र आणि MCCI या तिघांनी मिळून त्यात 70 कोटीची गुंतवणूक केलेली आहे. आणि या MECF मधनं इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्रीसाठी किंवा व्हॅलिडेशन, सर्टिफिकेशन, टेस्टिंग, EMI, EMC किंवा अनॅक्वाइक चेंबर अशा वेगवेगळ्या सुविधा तिथं देण्यात येत आहेत. त्यामुळं ज्या आपल्या महाराष्ट्रभरातल्या कंपन्या आहेत त्या या गोष्टीचा फायदा घेऊ शकतात. MCCI किंवा MECF ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाहीये, त्यामुळं एकदम कमीत कमी दरामध्ये त्या सुविधा देणं हेच त्याचं एक ध्येय आहे, हेच त्याचं एक उद्दिष्ट आहे. तर त्याचाही जास्तीत जास्त लोक फायदा घेतील हीच आपण अपेक्षा करूयात. आपल्या उद्योगाकडे वळता पुढे काय आता यानंतर ही स्वतः एकटंच मॅनेज करता की ही कुटुंबातली काही लोक आहेत की पार्टनर आहेत की कसं आहे, म्हणजे हे पुढे कसं घेऊन जायचं हा उद्योग? येस, बेसिकली ही पार्टनरशिप कंपनी आहे. मी मिस्टर रमेश बोरेकर आणि माझी पत्नी कविता बकरे, शी इज ऑल्सो व्हेरी ॲक्टिव्हली इन्वॉल्ड विथ MCCI. वी आर 3 पार्टनर्स. आणि ह्यानंतर आमची जी नेक्स्ट जनरेशन आहे, नेक्स्ट जनरेशन सुद्धा बिझनेसमध्ये आलेले.
आणि आमचे पार्टनर आणि आमची मिळून अशी 3 मुलं जी आहेत ती ऑलरेडी बिझनेसमध्ये आलेली आहेत आणि दे आर रनिंग दिस ॲक्टिव्हली इन्वॉल्ड इन टू द बिझनेस ॲक्टिव्हिटी. याचबरोबर आम्ही कोविडच्या काळामध्ये अपार्ट फ्रॉम मार्केटिंग वी स्टार्टेड आवर 2 मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स. काही गोष्टी चायनावरनं इम्पोर्ट करत होतो, त्या गोष्टी ज्या स्पेसिफिकली स्टॅटिक कंट्रोल प्रॉडक्ट जे मी इम्पोर्ट करत होतो ते आम्ही भारतामध्ये बनवायला चालू केलेत आणि त्यातले जवळजवळ एक 8 ते 10 प्रॉडक्ट जे आहेत इम्पोर्ट सबस्टिट्यूटमधून आम्ही भारतामध्ये बनवतो आहे आम्ही. आणि आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने त्याला भारतभर रिस्पॉन्स पण मिळतो आहे. चांगली गोष्ट आहे. हे जेव्हा पार्टनरशिप आपण चालवता इतकी वर्ष, पार्टनरशिप कुठलीही म्हणल्यानंतर नेहमीच एका स्तरावरती चालत नाही, अप अँड डाऊन त्यामध्ये येतच असतात. काय ते कशी मॅनेज करायची? कारण बऱ्याच लोकांच्या पार्टनरशिप्स आहेत किंवा तेही नवीन पार्टनरशिप्स आहेत, तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल की पार्टनरशिप सांभाळणं हे अवघड जातं का कधी कधी, किंवा अवघड जर एखादा जात असेल तर त्यांनी काय करावं जेणेकरून त्यांची पार्टनरशिप 2-3 दशकं चालू शकेल? आमच्या याच्यामध्ये जर बघितलं ना, वी अंडरस्टँड इच अदर बेटर. एक सगळ्या पार्टनर्समध्ये एक अंडरस्टँडिंग असलं पाहिजे. थोडं पुढे पाठीमागं प्रत्येक रिलेशनशिपमध्ये हे होतच असतं. त्यावेळेला प्रत्येकाने एकमेकाला जर सांभाळून घेतलं तर हे खूप छान पद्धतीनं पुढे जाऊ शकतं. आज आमची पार्टनरशिप जवळजवळ 2005 पासून आमची पार्टनरशिप आहे. 18 वर्ष झालेली आहेत आणि इट इज गोइंग स्ट्रॉंग. पार्टनर आणि माझी मुलं, आमच्या सगळी मुलं परत तीच बिझनेसमध्ये आलेली आहे आणि दे आर कंटिन्युइंग दिस पार्टनरशिप अहेड. फक्त एक अंडरस्टँडिंग बिटवीन द पार्टनर जे आहे. लिखितच लागतं का अंडरस्टँडिंग नेहमी, की त्या लिखितच्या पुढे जाऊन करायला? नाही, हे सर लिखितच्या पुढे जाऊनच केलं पाहिजे. असायला हवं का? लिखित असलं, टक्केवारी किती असावा, वाटा किती असावा, कॅपिटल किती इन्व्हेस्ट करावं, हे लिखित असायला हवं. हा, ती जी गोष्ट आहे त्या पेपरवरती पाहिजेच, कारण दॅट इज अ मॅन्डेटरी रिक्वायरमेंट. पण काही ज्या गोष्टी असतात ना त्या कागदाच्या पलीकडे असतात. कागद कधी आहे, ज्यावेळेला डिस्प्यूट येईल त्यावेळेला कागद उपयोगी आहे. तो यूज नाही डिस्प्यूट. येस. छान. आपण हे सुद्धा बोललात की आपली सेकंड जनरेशन जी आहे, तुम्हा पार्टनरची 2-3 मुलं आता 3 जण येत आहेत, तर हा चेंज कसा वाटतोय? मुलांना हेही वाटणं कदाचित साहजिक आहे की बाहेर कुठंतरी जावं, नवीन काहीतरी करावं किंवा मोठ्या कंपनीमध्ये काम करावं, वर्सेस हे करणं. तर नक्कीच त्यांना हे फायदेशीर वाटतं म्हणून ते करतायत. अशी काय गोष्ट आहे त्यांना इथं बरं वाटतं ॲज कम्पेअर्ड टू तिथं? मी नक्कीच असं म्हणेल की त्यांना हे माहिती आहे की मी किंवा माझा पार्टनर आम्ही आज ना उद्या रिटायर होणार आहोत. ते झाल्यानंतर इमिजिएटली ती ओनरशिप जी आहे ती त्यांच्याकडे येणार आहे. ती बेइंग अ ओनरशिप आणि कॅरिंग फॉरवर्ड द लिगसी हा त्यांच्या दृष्टीनं खूप मोठा फायदा आहे. किंवा त्यांना ती एक दे ओ दॅट रिस्पॉन्सिबिलिटी काय. आणि मला वाटतं की हा प्रश्न कदाचित मी त्यांना विचारला नाही, पण या अनुषंगाने मी असं वाटतं की त्यांच्या दृष्टीनं कॅरिंग ऑन द रिस्पॉन्सिबिलिटी किंवा टेकिंग अ ओनरशिप हा त्यांच्या दृष्टीनं खूप मोठा मुद्दा आहे. खूप चांगली गोष्ट आहे. तर ही अशी मुलाखत आहे अजितजींसोबतची. मी परत सांगतोय की वजा 27,000 म्हणजे 27,000 रुपये कर्ज असलेल्या व्यक्तीनं स्वतःचा उद्योग सुरुवात केलेला आहे. मागच्या 25 वर्षामध्ये तो आता 20 कोटीच्या टर्नओव्हर पर्यंत आलेला आहे आणि त्यात आणखी ग्रोथ पुढे दिसतीये. त्यांना 2,500 त्यांचे कस्टमर आहेत, 5% त्यांची निर्यात आहे. आणि हे सर्व करताना पार्टनरशिप्स ही कशी मॅनेज केली जाऊ शकते याविषयी त्यांनी भाष्य केलेलं आहे. गव्हर्नमेंटचं जे पोर्टल आहे जेम, त्याचा कसा उपयोग केला जाऊ शकता याविषयी त्यांनी भाष्य केलेलं आहे. आणि त्यासोबतच सक्सेशन प्लॅनिंग म्हणजे नेक्स्ट जनरेशन किंवा पुढल्या पिढीने कसा उद्योग तो सावरायचा आणि पुढे घेऊन जायचा याविषयी ते बोललेले आहेत. या सर्व गोष्टी आपल्याला किंवा यातल्या काही गोष्टी नक्कीच भावल्या असतील, नक्कीच ते बोध आपल्याला आवडले असतील. आपण जरूर कळवावं ते कमेंट्समध्ये. आणि आपल्याला आणखी जर याविषयी, या मुलाखतीविषयी काही जर कमेंट्स असतील तर ते नक्की कळवावेत, जेणेकरून आम्हाला अशा आणखी जास्त मुलाखती घेता येतील आणि आपल्यापर्यंत जास्तीत जास्त अशा प्रकारचं कॉन्टेंट प्रोव्हाइड करता येईल. धन्यवाद अजितजी. थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच.